नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 68 जिल्हा परिषदा आणि 136 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलं. जिल्ह्यात चुरशीने 74.35% मतदान झाले. गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का काहीसा घसरला असला तरी बहुतांशी मतदारसंघात ईर्षेने मतदान झाले. मतदारांनी मतदान कुणाच्या पारड्यात टाकले याचा फैसला उद्या सोमवारी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. काही खुशी काही गमचे वातावरण दुपारी 12 नंतर पाहायला मिळेल. दुपारी 2 पर्यंत जिल्ह्यातील सर्वच गण आणि गटांचा निकाल हाती येईल असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. 12 ठिकाणी म्हणजेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक व शांततामय वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, करवीर, गगनबावडा, राधानगरी, कागल, बुदरगड, आजरा, गडिंग्लज, चंदगड आदी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सर्वाधिक हातकणंगलेतील राजीव गांधी सांस्कृतिक भवन इचलकरंजी या ठिकाणी मतमोजणीच्या 22 फेऱ्या होणार आहेत. तर सर्वात कमी बुदरगड आणि आजरा 10 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. शाहूवाडी 17, पन्हाळा 14, शिरोळ 19, करवीर 21, गगनबावडा 13, राधानगरी 20, कागल 12, गडिंग्लज आणि चंदगड प्रत्येकी 15 अशा एकूण 188 फेऱ्यांमध्ये जिल्ह्यातील निकाल समोर येणार आहे. जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात तगडे उमेदवार उभे करून प्रतिष्ठा पणाला लावली होती. साम दंड सर्वच नेतेचा वापर या निवडणुकीत झाल्याचं चित्र आहे. मतदानाचा टक्का घसरला असला तरी कोण विजयी होणार आणि कोण हारणार याचे अंदाज लोक बांधत असले तरी विजयाची लॉटरी कोणाला लागणार हे उद्या सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. निकाल हाती आल्यानंतर जिल्ह्याची सूत्रे कोणत्या पक्षाच्या हाती जाणार हे देखील स्पष्ट होईल. विजयाचा गुलाल कोण उधळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी प्रदीप जाधवसह रवींद्र बागल.